पुण्यातील वाघोली तालुका हवेली इथं सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरू असून महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना महेंद्र गायकवाड आणि हर्षवर्धन सदगीर यांच्यात झालाय. हर्षवर्धन सदगीर यांना महेंद्र गायकवाड याला 4-3 असा पराभूत केलं. विजयासह हर्षवर्धन सदगीर 7वा डबल महाराष्ट्र केसरी ठरलाय. महेंद्र गायकवाड यांना पहिल्या हाफमध्ये 1 गुण मिळवत आघाडी घेतली. यानंतर हर्षवर्धन सदगीर यांना 1 गुण मिळवत बरोबरी केली. पहिला हाफ संपेपर्यंत 1-1 असा सामना बरोबरीत होता. दुसऱ्या हाफमध्ये महेंद्र गायकवाड याला ऍक्टिव्हिटी टास्क देण्यात आला. या त्याला गुण मिळवता आला नाहीये. यामुळे हर्षवर्धन सदगीरला 1 गुण मिळाला. यानंतर हर्षवर्धन सदगीर यांना 2 गुण मिळवलं. अशा प्रकारे हर्षवर्धन सदगीर यांना 4-1 अशी आघाडी मिळवली. यानंतर हर्षवर्धन सदगीर बाहेर गेल्यानं 1 गुण महेंद्र गायकवाडला मिळाला. कुस्तीचा वेळ संपला तेव्हा हर्षवर्धन सदगीर यांना 4-3 असा विजय मिळवला. महेंद्र गायकवाड यांना माती विभागातील अंतिम फेरीत सिकंदर शेखचा पराभव केला, तर हर्षवर्धन सदगीर यांना जय पाटील याचा गादी विभागातील अंतिम फेरीत केला. यामुळे महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीत हर्षवर्धन सदगीर आणि महेंद्र गायकवाड आमने सामने आले. माती विभागाच्या अंतिम फेरीत सोलापूर जिल्ह्यातून महेंद्र गायकवाड आणि हिंगोली जिल्ह्यातून सिकंदर शेख आमने सामने आले होते. या कुस्तीत महेंद्र गायकवाड यांना 3-0 असा विजय मिळवला. पहिल्या हाफ मधील पहिल्या मिनिटातच महेंद्र गायकवाड यांना 2 गुण मिळवलं. मॅट विभागातील अंतिम फेरीची लढत सोलापूर शहराकडून खेळणाऱ्या जय पाटील आणि नाशिक कडून खेळणाऱ्या हर्षवर्धन सदगीर यांच्यात झाली. हर्षवर्धन सदगीर यानं जय पाटील याचा 10-0 असा पराभव केलाय.